पूर्ण हेलिकॉप्टरची तपासणी किंवा चेकिंग झाल्यानंतरच अशाला क्लिअरन्स दिला पाहिजे. परंतु कागदोपत्री क्लिअरन्स असतो आणि मूळ हेलिकॉप्टर हे बिघडल्यानंतर मग त्याच्यात सांगतात की तांत्रिक बिघाड झाला. म्हणून घटना ह्या योग्य नाही आहे. तर कुणाच्याही जीवाशी खेळणं मला वाटते उचित पण नाही. शरद पवारांसारख्या माणसांनी सुद्धा स्पष्टीकरण दिल्यानंतर शरद पवार खोटे बोलतायत ही म्हणण्याची त्यांची मजल गेलेली आहे. म्हणून आता विलीनीकरण हा विषय राहिलेला नाही. हेलिकॉप्टरच्या ज्या एजन्स्या आहेत त्या एजन्स्या खऱ्या अर्थानं त्या हेलिकॉप्टरचं मेंटेनन्स करतात का नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले. रिक्षासारखा वापर हेलिकॉप्टरचा होतो. याला सोडायचा ते दुसरी टिप करायची, तिसरी टिप करायची आणि अशा पैसे कमवण्याच्या नादामध्ये मला वाटतं हे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणून त्यांच्यावर सुद्धा काही बंधने घातली गेली पाहिजे. पायलट आहे, त्यांनी किती रन केला पाहिजे किंवा काय त्याच्याबद्दलची सिस्टीम काय आहे हे कुठेही तपासलं जात नाही. म्हणून आज पंकजा ताईचं हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड आला. जर दुर्दैवाने जर उडल्यानंतर काही झालं असतं तर काय. म्हणून या अशा गोष्टीला आता सिरियसली घेतलं पाहिजे. पूर्ण हेलिकॉप्टरची तपासणी किंवा चेकिंग झाल्यानंतरच अशाला क्लिअरन्स दिला पाहिजे. परंतु कागदोपत्री क्लिअरन्स असतो आणि मूळ हेलिकॉप्टर हे बिघडल्यानंतर मग त्याच्यात सांगतात की तांत्रिक बिघाड झाला. म्हणून घटना ह्या योग्य नाही आहे. तर कुणाच्याही जीवाशी खेळणं मला वाटते उचित पण नाही. अजित पवारांच्या अपघातानंतर भाजपला विरोध करणारे किंवा त्याच्या मृत्यू होतात हे आपले लोक पाहिजे असं संदर्भात. हे बघा, आता ह्या ऍक्सिडेंटवर आता मी जास्त बोलणार नाही. सगळ्यांनी याच्यावर आपले भाष्य केलेलं आहे. काय घडतंय नाही घडतंय हे राजकारणातलं प्रत्येक जाणकार माणूस जाणून आहे. म्हणून माणसं चाललीत त्यापेक्षा पक्षावर चर्चा जास्त होत चाललेली आणि याचा सविस्तर अशी चौकशी यासाठीच होणं गरजेचं आहे की नेमकं याचे कारण काय. आपण हळूहळू व्यक्त करायची, 4 दिवसानंतर ती गोष्ट विसरायची, पुन्हा जशाला तसं हे चालता कामा नये. म्हणून याच्यावर थोडासा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी गांभीर्यानं घेऊन ही चौकशी करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. तर आता हे नाव वगैरे ठेवणं वगैरे हा प्रकार जो आहे तो कॅबिनेटचा विषय आहे, मुख्यमंत्र्याचा विषय आहे. ते त्याच्यावर काय बदल करतात ते त्याने कॅबिनेटमध्ये आणलं पाहिजे. अजितदादांच्या नावाला किंवा इतर कोणाच्याही नावाला विरोध करण्याचं काही कारण पण नाही. मात्र त्याच गटाच्या काही लोकांना इंटरेस्ट नाही किंवा त्यांना तिथपर्यंत जाऊ नये असं त्यांचं मत आहे. विलीनीकरणाच्या चर्चेवर आता अजितदादाच्या गटाकडून जो जास्त प्रमाणात विरोध होतोय याचा अर्थ आता असा आहे की यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया ही थांबणार आहे. एकही माणूस त्या गोष्टीची पुष्टी करत नाही. शरद पवारांसारख्या माणसांनी सुद्धा स्पष्टीकरण दिल्यानंतर शरद पवार खोटे बोलतायत ही म्हणण्याची त्यांची मजल गेलेली आहे. म्हणून आता विलीनीकरण हा विषय राहिलेला नाही. आता सत्तेमध्ये त्यांना सामावून घेण्याचं नाहीच नाही हा त्यांचा असलेला दृष्टिकोन आहे. म्हणून आता ह्या चर्चा काही काळानंतर बंद होतील. आमच्यासोबत चर्चा झाली होती असं अजितदादा आम्हाला म्हटले की आपण असं करू. मात्र पवार अजितदादाच्या गटामध्ये मान्य नाही की असं म्हणले नाही किंवा देवेंद्र फडणवीस एक लक्षात घ्या तुम्ही, आता अजित पवार गटांचे अजितदादा नसल्यामुळं त्यांच्या नंतरचे जे नेते ते ज्या प्रकारे विरोध करतायत, ज्या प्रकारे ते टाळतायत, ज्या प्रकारे सांगतात की अजितदादा काही बोललेच नाही, अजितदादांनी आम्हाला सांगितलंच नाही, हे जे काही त्यांचे स्टेटमेंट देत ना याचा अर्थ असा आहे की आता विलीनीकरणाच्या चर्चेला आम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे. म्हणून आता ह्या सगळ्या राजकारणाच्या घडामोडीमध्ये शरद पवार साहेबांचं ऐकणार नाही असं स्पष्ट संकेत हे अजितदादा गटाच्या नेत्यांनी दिलेले आहेत.
काय वाटतं तुमचा इतका जो अनुभव आहे त्यावर असं काय लागतं की विलीनीकरण होऊ शकतं किंवा नाही? नाही होणार आता. आता विलिनीकरण हा मुद्दा गाऊन झालेला आहे. विलिनीकरणाची चर्चा आता यापुढे होणार नाही. जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने सगळ्या सभा रद्द केलेल्या आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सभा बोलवून घेतात यावर चर्चा सुरू आहे. नाही, आता याच्यावर चर्चा करण्यासारखं काही नाहीये. 3 दिवसाचा दुखवटा होता, तो आम्ही इमानीद्वारे त्या दुखवट्यामध्ये आम्ही सहभागी होतो. आता शपथविधी होत आहेत, बाकी कार्यक्रम होत आहेत. म्हणून सभा घेणं न घेणं याला जास्त महत्व दिले जात नाही. म्हणून कुणाला वाटलं सभा घ्यायचं तर त्यांनी घ्यावं, ज्याला नाही वाटेल त्यांनी नाही घ्यावं. काल आमच्याकडे पंकजाताईंनी सभा घेतल्या, त्याला कोणी विरोध केला? कालच झाली ना त्यांची सभा. म्हणून अशा सभा सगळीकडे चालू आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांनी टाळलेलं आहे, एवढंच काय ते.